नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात संपूर्ण अध्यात्म. आज आपण जाणून घेणार आहोत हनुमान जयंतीचे असे काही प्रभावी उपाय जे तुमचं जीवन पूर्णपणे बदलू शकतात. हनुमान जयंती हा फक्त एक सण नाही, तर तो शक्ती, भक्ती आणि संरक्षण यांचा दिव्य संगम आहे. भगवान हनुमान हे केवळ बलाचे प्रतीक नाहीत, तर ते संकटमोचक, भय नाश करणारे आणि नकारात्मक शक्तींवर विजय मिळवणारे देव आहेत. असं मानलं जातं की या दिवशी केलेली पूजा आणि उपाय आपल्या जीवनात जलद परिणाम देतात. पहिला उपाय, हनुमान चालीसा 11 वेळा वाचा. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालीसा 11 वेळा वाचणे अत्यंत शक्तिशाली मानलं जातं. यामुळे मन शांत होतं, भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. दुसरा उपाय, सिंदूर आणि चमेली तेल अर्पण करा. हनुमानाला सिंदूर अत्यंत प्रिय आहे. कथा अशी सांगते की हनुमानांनी स्वतः संपूर्ण शरीरावर सिंदूर लावलं होतं भगवान रामाच्या दीर्घायुष्यासाठी. म्हणून हनुमानाच्या मूर्तीला सिंदूर आणि चमेली तेल अर्पण केल्याने जीवनात अडथळे कमी होतात आणि संरक्षण मिळतं. तिसरा उपाय, ओम हनुमते नमः जप 108 वेळा करा. हा एक अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे. 108 वेळा जप केल्याने मन स्थिर होतं, निर्णय क्षमता वाढते आणि ग्रहदोषही कमी होतात. चौथा उपाय, मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हनुमान जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली किंवा मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे शनिदोष कमी होतो आणि जीवनातील अडथळे दूर होतात. पाचवा उपाय, गरिबांना अन्नदान करा. दान केल्याशिवाय पूजा अपूर्ण आहे. गरजूंना अन्नदान करा, गूळ आणि चणे दान करा. यामुळे पुण्य वाढतं आणि मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता वाढते. सहावा उपाय, सुंदरकांड वाचन. रामायणातील सुंदरकांड वाचणं हनुमान उपासनेत अत्यंत महत्त्वाचं आहे. यामुळे अडचणी दूर होतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. सातवा उपाय, ब्रह्मचर्य आणि शुद्धता पाळा. हनुमानजी ब्रह्मचारी होते, म्हणून या दिवशी मन, वाणी आणि शरीर शुद्ध ठेवा. वाईट सवयी टाळा. यामुळे आध्यात्मिक शक्ती वाढते. आठवा उपाय, माकडांना खाऊ द्या. हनुमानाचा संबंध वानरांशी आहे. माकडांना केळी, गूळ, चणे खाऊ घाला. यामुळे पुण्य मिळतं आणि संकट कमी होतात. नववा उपाय, मंदिरात जाऊन दर्शन घ्या. हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरात जाऊन दर्शन घेणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे ऊर्जा मिळते आणि मन प्रसन्न होतं. 10वा उपाय, काळ्या शक्तींपासून संरक्षण. हनुमान उपासना ही नकारात्मक शक्तींविरुद्ध सर्वात प्रभावी मानली जाते. नियमित जप, बजरंग बाणपाठ आणि पूजा केल्याने वाईट शक्ती दूर राहतात. शनी दोष निवारण. ज्यांना शनी दोष आहे त्यांनी हनुमान जयंतीला विशेष पूजा करावी, कारण हनुमान उपासना ही शनीच्या प्रभावाला कमी करते. 12वा उपाय, लाल वस्त्र अर्पण करा. हनुमानाला लाल रंग प्रिय आहे. लाल वस्त्र अर्पण केल्याने ऊर्जा, साहस आणि यश वाढतं. 13वा उपाय, रुद्राक्ष धारण करा. हनुमान हे शिवाचे अंश आहेत. रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक स्थिरता आणि शक्ती वाढते. 14वा उपाय, मनोकामना प्रार्थना. शांत मनाने हनुमानासमोर बसा. आपल्या मनातील इच्छा सांगा आणि पूर्ण श्रद्धा ठेवा. 15वा उपाय, सेवा आणि नम्रता पाळा. हनुमानजींचं संपूर्ण जीवन सेवा आणि नम्रतेचं उदाहरण आहे. इतरांना मदत करा, अहंकार सोडा. यामुळे जीवनात खरा बदल होतो. एक प्रेरणादायी कथा. एक भक्त दररोज हनुमानाची पूजा करायचा, पण त्याच्या जीवनात काहीच बदल होत नव्हता. एक दिवस तो निराश होऊन म्हणाला, हनुमानजी, मी एवढं करतोय तरी काहीच का होत नाही? त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. हनुमान म्हणाले, मी तुझं भाग्य बदलत आहे, पण तुला संयम ठेवावा लागेल. काही दिवसांनी त्याच्या जीवनात अचानक सकारात्मक बदल सुरू झाले. शेवटचा संदेश. मित्रांनो, हनुमान जयंती हा फक्त पूजा करण्याचा दिवस नाही, तर तो स्वतःला बदलण्याचा दिवस आहे. भीतीला धैर्यात बदला, कमजोरीला शक्तीत बदला आणि शंकेला श्रद्धेत बदला. लक्षात ठेवा, हनुमानजी फक्त भक्ती पाहतात, तुमचं मन पाहतात. जर तुम्ही हे उपाय श्रद्धेने केले तर तुमचं जीवन नक्कीच बदलू शकतं. जय श्री हनुमान.
जय श्रीराम. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि संपूर्ण अध्यात्म चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.